अजित पवारांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी सूत्रांची माहिती आहे। गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मात्र राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता होती आणि आता पार्थ पवार यांचं नाव समोर येतं। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं। सागर, पार्थ पवारांसाठी शरद पवार आग्रे आहेत अशी देखील माहिती समोर येते, काय नक्की घडतंय? नक्की आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा जी आहे ती गेल्या 6 ते 7 दिवसापासून सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र शरद पवारांकडून पार्थ पवारांचं नाव जे आहे ते समोर येतंय। आपण जर पाहिलं तर विद्या प्रतिष्ठानमध्ये 2 बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। कालही स्मारकासंदर्भात जी बैठक जी विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेली होती, यावेळेस पार्थ पवार जे आहेत ते उपस्थित होते आणि या संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती शरद पवार जे आहेत ते पार्थ पवार यांच्याकडे सांगत होते आणि सर्व जे आहे सूचना ज्या आहेत त्या पार्थ पवारांना देत होते। आपण जर पाहिलं तर पार्थ पवारांनी यापूर्वीही पक्ष संघटने संदर्भात महत्त्वाची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि पक्ष कोण सांभाळू शकतं तर पार्थ पवार जे आहेत ते पक्ष सांभाळू शकतात आणि राष्ट्रवादीला एक नवीन चेहरा जो आहे तो पार्थ पवारांच्या रूपानं मिळू शकतो। त्यामुळं देशातील नेतृत्व करण्याची धमक, कारण की जर पाहिली तर ती पार्थ पवारमध्ये आहे आणि पार्थ पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात यासाठी शरद पवार जे आहेत ते आग्रही असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। कारण की स्मारकाची जागा असेल किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्याची राष्ट्रवादी पक्षामध्ये जर कोणी असेल तर ते पार्थ पवार आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पार्थ पवारच होऊ शकतात। त्यामुळे पवार साहेबांकडून त्यांना जास्त प्रोत्साहन जे आहे ते दिलं जात आहे। जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पार्थ पवार हे बारामतीमध्ये शरद पवारांकडे आपण थांबलेले पाहायला मिळाले होते। नेमकं त्यावेळेस काय चर्चा झाल्या, त्याचबरोबर केंद्रातील इतर नेते असतील, सागर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र तरुणाईकडे जाणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे। तू सविस्तरपणे तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।